नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी व्रतकथा आणि पूजाविधी। तर चला मग सुरू करूया या व्हिडिओला। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। तर चला मग सुरू करूया या व्हिडिओला। ही गणेश पूजा स्वतःच खूप महत्त्वाची आणि फायदेशीर आहे। मग ते कोणत्याही कार्याच्या यशासाठी असो किंवा स्त्री, मुलगा, नातू, संपत्ती, समृद्धी किंवा कोणत्याही संकटात अडकलेल्या दुःखाच्या निवारणासाठी, कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी असो, श्री गणेशाच्या पूजेमध्ये गणेश चतुर्थी व्रतकथेला खूप महत्त्व आहे। जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही वाईट गोष्टीची भीती बाळगते किंवा त्याला विविध प्रकारच्या शारीरिक किंवा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, तेव्हा त्यांनी श्रद्धा आणि विश्वासाने पात्र आणि विद्वान ब्राह्मणाच्या मदतीने गणपती प्रभू आणि शिवपरिवाराचे उपवास, पूजा करावी। एकेकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या लग्नाची तयारी चालू होती, ज्यात सर्व देवांना आमंत्रित करण्यात आले होते, पण आमंत्रण गणेशाला पाठवण्यात आले नव्हते। अडथळा, सर्व देव त्यांच्या पत्नीसोबत लग्नाला आले, पण गणेशजी उपस्थित नसल्याचे पाहून देवांनी भगवान विष्णूंना यांचे कारण विचारले। भगवान शिव आणि पार्वतीला आमंत्रण पाठवले आहे, गणेशाला हवे असल्यास आई वडिलांसोबत येऊ शकतो, तथापि त्यांना दिवसभर अर्धा मन मूग, अर्धा मन तांदूळ, अर्धा मन तूप आणि अर्धा मन लाडू आवश्यक आहे। ते आले नाही तर चांगले, दुसऱ्याच्या घरी खाणे पिणे जाणे बरे वाटत नाही। या दरम्यान काही देवतांनी सांगितले की जर गणेशजी आले तर त्यांना घराची देखभाल करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। त्यांना सांगता येईल की जर तुम्ही हळूहळू उंदरावर गेलात तर बॅरेज पुढे जाईल आणि तुम्ही मागे राहाल, म्हणून तुम्ही घराची काळजी घ्यावी। योजनेनुसार विष्णूजींच्या आमंत्रणावर गणेशजी तेथे प्रकट झाले। त्याला घर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली। मिरवणूक घरातून निघाली आणि गणेशजी दारात बसलेले आहेत हे पाहून नारदजींनी याचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले की भगवान विष्णूंनी त्यांचा अपमान केला आहे। मग नारदजींनी गणेशजींना एक सूचना दिली। गणपतीने सूचनेनुसार मिरवणुकीसमोर उंदराची फौज पाठवली, ज्याने सर्व मार्ग खोदले। परिणामी देवांच्या रथांची चाके मार्गात अडकली, मिरवणूक पुढे जात नव्हती। काय करावे हे कोणाला समजत नव्हते। मग नारदजींनी गणेशजींना हाक मारण्याचा उपाय दिला, जेणेकरून देवांचे अडथळे दूर होतील। भगवान शंकराच्या आदेशानुसार नंदीने गजानन आणले। देवांनी गणेशाची पूजा केली। मग रथाची चाके खड्ड्यातून बाहेर पडली, पण अनेक चाके तुटली। त्यावेळी जवळच एक लोहार काम करत होता, त्याला बोलावले गेले। आपले काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मनात गणेशजीचे स्मरण केले आणि सर्व रथांची चाके निश्चित केली। त्यांनी देवांना सांगितले की असे दिसते की तुम्ही सर्वांनी गणेशजीची पूजा केली नाही। शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी अडथळा, तेव्हाच असे संकट आले आहे। तुम्ही सर्व गणेशजीचे ध्यान केल्यानंतर पुढे जा, तुमचे सर्व काम पूर्ण होईल। देवतांनी गणेशजीचा जय जयकार केला आणि मिरवणूक सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विवाह संपन्न झाला। तर मग मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी पूजाविधी। सकाळी स्नान केल्यानंतर सोने, तांबे आणि मातीची गणेश मूर्ती घ्यावी। कलश पाण्याने भरा आणि त्यांच्या तोंडावर कापड बांधून त्यावर गणेशजी ठेवा। गणपतीला सिंदूर किंवा दुर्वा अर्पण करून 21 लाडू अर्पण करा। यापैकी 5 गणेशजींना लाडू अर्पण करा आणि उरलेले लाडू गरीब किंवा ब्राह्मणांना वाटून द्या। संध्याकाळी गणेशजीची पूजा करावी। गणेश चतुर्थीची कथा, गणेश चालीसा आणि आरती वाचल्यानंतर एखाद्याने डोळे खाली ठेवून चंद्राला अर्घ्य घ्यावे। या दिवशी गणेशाच्या सिद्धिविनायक रूपाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो। मग मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवाल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा। धन्यवाद।